आज आधी वाकचौरीने बनवली मॅगी. अरे याला आवरायला किती टाइम लागतोय. अरे आज आहे ना आपल्याला गावात जायचं होतं. मित्रांनी मी निघालो होतो गावात. अरे पेट्रोल पण आहे ना खूप टाकायला लागते. आपली गाडी पण खूप पेट्रोल पिती. अरे इकडे शहरामध्ये पण इतकी ट्रॉफिक असते ना. अरे कसं तरी ट्रॉफिक मधून बाहेर निघालो आणि मित्राला म्हटलं चला हनुमान मंदिराकडे जाऊ. हनुमान मंदिराकडे आलो. अरे मंदिरात आलो आणि मंदिर पण बंद होतं. तर नाही अजून एक हनुमान मंदिर आहे बरं का. मग त्याच्यामध्ये आलो होतो. मंदिराच्या आतमध्ये आलो आणि दर्शन वगैरे घेतलं. अरे त्या मंदिराच्या आतमध्ये पेंटिंग पण खूप छान होते. अरे दर्शन झालं आणि डायरेक्ट बाहेर निघालो. भूक पण लागली होती. मग डायरेक्ट पाणीपुरी खायला आलो. तर ना खूप दिवसातून भेळ खात होतो. एक नंबर भेळ होती इथली. मित्राला म्हटलं मला पाणीपुरी खाऊ दे, तू माझी भेळ खाय. अरे शहरात लय अवघड राहतंय भाऊ. पिण्याचं पाणी बाहेरून घेऊन यायला लागतंय. मग आपल्या मित्राने जार वरती आणला. अरे रूम मध्ये आलो. आज भूक काय नव्हती एवढी. मग मॅगी बनवायची होती आपल्याला. मग मॅगी घेतली बनवायला. इप्पी बरं का, पण आम्ही सगळे त्याला मॅगीच म्हणतो. गॅस पेटवला आणि कढईमध्ये पाणी घेतलं होतून. अरे तेवढ्यात आपल्या जवळच्या मित्राचा कॉल आला. म्हणे आज गुरुवार पण आहे आणि पौर्णिमा पण आहे. तर ना चंद्रात साईबाबा दिसताय, जाऊन बघ. अरे खरंच साईबाबा दिसत होते बरं का. फक्त मनापासून श्रद्धा पाहिजे हे मला मित्रांनी सांगितलं. खाली आलो तर पाण्याला उकळी पण आली होती. मग मॅगी टाकून घेतली. गावाकडे काय आपण एवढी मॅगी वगैरे खात नाही बरं का, पण इकडे काय आता खावंच लागतं. अरे आपल्याकडून मॅगीत पाणी पण खूप झालं होतं. तर ना पाणी आटलं. मग अशी मॅगी झाली भाऊ. आधी वाकचौरीने अशी मॅगी बनवली बघा. तर मॅगी खायला घेतली आणि हा पा कसा बघतो इकडे. अरे आता तेवढं फॉलो तर करून घ्या ना.